सो हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. मी एम के म्हणजेच मुजम खोपेकर. तर कसे आहात मित्रांनो? मजेत ना? तर खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. तर चला मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. आजचा नवीन ब्लॉग आपला असं आहे की आज जेबीचा शो आहे बोरवलीमध्ये, गोराईमध्ये. रामनवमीची रॅली आहे, बघू शकता माझ्या कंटेनर लागलं आहे. आणि मी डायरेक्ट लोकेशनपासूनच आज ब्लॉग शूट करतो. आणि इकडे आपला जोगेश्वरी बीटचा टेम्पो आहे आणि इकडे आपला कंटेनर आहे. फुल लाईट सेटअप वगैरे करून झालं आहे, इन्स्ट्रुमेंट वगैरे पण सर्व लावून घेतलं आहे. तर आता आपल्याला बॅलेन्सिंग वगैरे करून घ्यायची. आपली जेबी सेना येते. तर आज फुल राड आहे बोरवलीमध्ये. तर भेटूया बॅलेन्सिंग करताना. तोपर्यंत मी इन्स्ट्रुमेंट वगैरे सर्व आपला व्यवस्थित लावून घेतो, सेट करून घेतो. साऊंड आहे चिंतामणी साऊंड. काय बोलतो वैभव आता माईक वगैरे लावते. आणि इकडे आपली जेबी सेना बसली आहे. सँडी मोरे, साहिल भाई. साहिल कसं वाटतंय? फुल हवा येते ना, थंड. आणि बाबूने आपला लाईटीचा पूर्ण सेटअप वगैरे करून घेतलाय रात्रीच. आणि हा माझा मित्र सोहम. आणि इकडे आपले मालक आणि आपला भाऊ आलाय, सचिन भाऊ. सचिन शाळेतून आलाय काय? बॅग घेऊन आलाय. आणि खूप दिवसानंतर आज पप्प्या पण दिसतोय आपल्या ब्लॉग मध्ये. पप्प्याला सुट्टी आहे, पप्प्या आज गेला नाही कुठे. सिम 1 सिम 2 येतोय. सचिन गेला वरती, कीबोर्ड वगैरे लावून घेतल्यावरती आपली बॅलेन्सिंग चालू होणार आहे. सँडी आणि मी चाललोय खाऊ आणायला. आता खूप हिट मारते इकडे. तर बोलू काहीतरी थंडा वगैरे पिऊन येऊ. काय बोलतो सँडी? केस तर फुल भारी उठतं त्यावेळेस. आता जातो दुकानात, घेतो खायला मस्त. आणि मग तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय घेतोय. सँडी भाऊ आपला इकडे खायला येतोय. काय घेतोय सँडी? आणि इकडे आम्ही ते थंड वगैरे घेतलंय, कारण बाहेर गरम खूप होतोय आणि ऊन पण खूप आहे. खाऊ वगैरे घेतलाय. सँडी काय काय घेतलंय आपण? वगैरे घेतलंय, थंडा घेतलाय आणि पाव. आता जाऊया आपल्या सेटअपकडे आणि मग खाऊन वगैरे मग बॅलेन्सिंगला चालू करू, कारण आपला शो लवकर चालू होणार आहे. आणि आज फुल धमाल आहे. राडा करायचा आहे की नाही आज? वन साईड. आणि थोडा मी बिझी होतो म्हणून मला ब्लॉग शूट करायला भेटायचे नाही, पण आत्तापासून आपले ब्लॉग कंटिन्यू येणार. आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन अपडेट देत राहणार, भेटत राहणार आणि दिसत राहणार नवीन ब्लॉग आपले. तर आता जाऊया फटाफट आणि मग तुम्हाला भेटतो. आणि आपली जनरेटर व्हॅन आली आहे. आता हे लोक कनेक्शन वगैरे करून घेत आहेत जनरेटरचा. कनेक्शन झाला की मग फुल आपला सेटअप लाईटी वगैरे चेक करून घेऊ आपण. तर आपली बॅलेन्सिंग चालू झाली आहे. मी टी शर्ट वगैरे चेंज करून आलो आहे. सचिन भाऊ आपल्या कीबोर्डची बॅलेन्सिंग करतोय. आणि मग त्यानंतर लेट झालाय थोडा. आणि आता त्यानंतर पॅडची बॅलेन्सिंग होईल. काय बोलतो रोशन भाऊ? दे ना, नवीन स्टँड येतो. आणि त्यानंतर मग आपले लोकोची बॅलेन्सिंग होणार, बेसची थापटोन. आणि मग त्यानंतर आपला साऊंड वगैरे एकदा प्रॉपर आपण बॅलेन्सिंग करणार. आणि त्यानंतर मग आपला वाजवणं चालू होणार आहे.
लोकेशन वरती. काय बोलतो आकाश? एक टॉम आहे, आकाश, मी आणि इकडे आपला कमरे. तर आता आपली बॅलन्सिंग वगैरे फुल झाली आहे. वन साईड तर आपण चाललो आहेत आपल्या लोकेशनला जिकडून आपली रॅली चालू होणार आहे आणि मग फुल राडा करणार आता आपण. आता निघालो इकडून. ते आता जेबी सेना फुल आली आपल्या कंटेनर वरती. आणि तुम्हाला माहिती असणार गावी जेव्हा लग्नाला जातात वरात वाजवायला तेव्हा असे टेम्पल भाऊ पॅड पकडा. काय होतं लॉरेन्स? बोल ना लॉरेन्स. तर पोचलो आता आपल्या लोकेशनला जिथून आपल्याला वाजवायला चालू करायचं. तिकडून आपली रॅली स्टार्ट होणार आहे आणि सर्व जेबी सेना आपली वरती रेडी मध्येच आहे. साहिल भाई रेडी? रोहित भाई रेडी? राज्य सचिनवर आहे. सचिन सुटेल मग आपण सुटूया.
आमची जेबी सेना पण आपली बसली आहे. कसं वाटलं मग? और लाले भाई जय श्रीराम. आणि हा आपला छोटा फॅन आहे. आता फोटो काढला आपल्यासोबत आहे. बाकी इकडे आपली गँग उभी आहे आणि आता जिथे आपण मगाशी सेटअप केलेला तिकडे जाऊन आता पूर्ण सेटअप काढणार आहे. भेटूया सेटअप खोलताना. लाले भाई आज कुछ है क्या नाही पार्टी? पक्का पक्का माझ्या बर्थडेची पार्टी पाहिजे. लाल्या भाऊला द्यायची आहे. तर काय पाहिजे तुला पार्टी? आता आपण इन्स्ट्रुमेंट खोलून घेऊया आणि तर आता आपण आलो आपल्या लोकेशनला जिथे आपला सकाळी सेटअप केलेला. आणि आता इकडे सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे खोलून घेतो आम्ही. आणि आपला जेबीचा टेम्पो तिकडे लागला आहे. इन्स्ट्रुमेंट खोलणार आणि सर्व टेम्पोमध्ये सामान आपला लोड करणार आणि त्यानंतर मग आपल्या घरी जाण्यासाठी निघणार. आता सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे खोलून घेतो. म्हणजे खालती उतरवलं आहे, फक्त स्टँड वगैरे खोलायचं आहे. मी स्टँड बाजारात आलो आहे. सिंगल यू कितीला विकतात तुम्ही? आम्ही 500 रुपयाला विकतो. मला एक सिम्बॉलचा स्टँड आणि एक रॉड पाहिजे 2,000 रुपये आणि डबल पण पाहिजे. 2,500 रुपये. हे बघा इकडे. हा माझा खास मित्र रोहित गंभीर. ह्यानी माझे ना आतापर्यंत 2 सिम्बॉल तोडले, फाडले. म्हणजे मला बोलतो झेंडूला काय बोलतो? झेंडे पर्सनल आणतो रे, फाडतो त्याचे. इसकी पेनल्टी लगने वाली. पेनल्टी तर लावणार. भाऊला एक सिम्बॉल माफ केलेली मी. तुला एक कस्टमर सोडून देतो. कस्टमर आणि डिस्टंबर ते तू बघ. बाकी ऑइल पेंट आपण करून टाकू. हॅलो ते लोक आता इथे स्टँड वगैरे भरतायत. आपले बेस वगैरे सर्व भरून झालंय. पप्या मजा आली की नाही आपल्या? फुल भारीच. अरे लॉरेन्स भाऊ आपला ड्रम होतोय की नाही रेडी? बता जरा साउंड बता. जब तक एक राउंड मार के आता हूँ, लाइट वाले पता के आता हूँ. और बाबू भाई क्या लाइट भाई इधर पे आम्ही 4 रुपया वगैरे पॅकअप करते. बाबू आपला तुम्हाला किती पेटा पाहिजे बोला, भरून पाठवतो. 1 2 3 आणि बॉक्स पण पाहिजे तर बॉक्स पण पाठवतो. लॉरेंस भाई हुआ क्या ना भाई? चल अभी बजा के बता. अभी रुक, अभी आते हैं, मैं आगे जाके आता है. टाइम लगेगा थोड़ा देर में. भाई अंदर क्या क्या सामान लग गया अपना? 40 जनरेटर सोम भाऊ आपले नियर ड्रम भरते. ट्रश वगैरे खोलायला आमन चढलाय वरती आणि इथे आपला डीजे सेटअप काढतोय वैभव. कोणता मिक्सर आहे? किती चॅनल्स आहे? हा किती चॅनल्स आहे? बस 1 साइड आहे. बाकी आपला भाऊचा साऊंड 1 नंबर आहे. थोड्या वेळासाठी रोहित गमरे लेट आला म्हणून आपला सँडी भाऊ रोटो वाजवत होता. बस ड्रमचा साऊंड तर ऐकव. मला जॉब ऑफर केली आहे एमके प्रोडक्शन मध्ये. उद्यापासून सर्व्हिसिंगला या तुम्ही. मुंह बोली रक्कम दे दूंगा. तेरे को जलवा बताना पड़ेगा फिर. एक ड्रम मेरे को सर्विस करके बता. भाई ये आपला हा भाऊ आहे ना, भाऊ राघव हाय पोरगा चांगला,
पण जरा विसरतो. त्या दिवशी त्यांनी काय केलं माहितीये, थाप विसरून गेले ट्रेनमध्ये. याच्या अगोदर ओलामध्ये मोबाईल विसरून गेले. भाई ऐसा क्या क्यों प्रॉब्लम होता है तेरे साथ ऐसा? इसका प्रॉब्लम ये है ब्रँड बघा, ब्रँड ग्लँडनिक इंडिया. या चावीने आम्ही पूर्ण जेबीचा इन्स्ट्रुमेंट ट्युनिंग करतो चालू कामामध्ये. तर इन्स्ट्रुमेंट वगैरे सर्व ठेवून झाला. पोरांनी जेवून वगैरे पण घेतले आपली अख्खी जेबी सेन. आणि तर खूप मजा आली. तुम्ही बघितलं असणार ब्लॉगमध्ये किती एन्जॉय केला वाजवताना. आणि नेहमी तर आपण एन्जॉय करतोच. खूप मजा आली आणि मी खूप दिवसानंतर ब्लॉग शूट केला. तर नक्कीच कमेंट करून सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि आजचा हा ब्लॉग आपण इकडेच स्टार्ट केला, इथेच आपण एंड करतोय. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.